नमस्कार मित्रांनो, शिवराज्याभिषेकाचं हे 350वे वर्ष 6 जून 1674ला महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला। त्याला यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहे। या अनुषंगाने गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत शासकीय, निमशासकीय व विविध संस्थांच्या माध्यमातून शिवचरित्राचा, शिवरायांच्या विचारांचा जागर होत आहे। हा जागर होण्यामागची सगळ्यात महत्त्वाची कारणमीमांसा किंवा कारण आजच्या आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्याला शिवचरित्रात मिळतात आणि म्हणून तो जागर गरजेचा सुद्धा आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मुळात शिवछत्रपतींचा हा इतिहास, मुळात इतिहासाचा अभ्यास का करावा हे समजून घेण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे मी आपल्याशी चर्चा करणार आहे। मी एक इतिहास शिक्षक, या विषयाचा शिक्षक आहे। अनपेक्षितपणे का असेना, पण कुठंतरी मी स्वतःला इतिहास अभ्यासक सुद्धा म्हणतो। कदाचित ती माझी चूक असेल, पण याच अनुषंगाने छत्रपतींच्या विचारांचं गारूड एक इतिहास अभ्यासक म्हणून, महाराजांचा मावळा म्हणून जो मी नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि संवादातून ते मला जे सांगत असतात ते कुठंतरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा अभ्यास का करावा यावर प्रामुख्याने चर्चा करणार आहोत। महाराजांनी तो कसा केला हेही समजून घेणार आहोत। बऱ्याच वेळेला इतिहास हा विषय म्हटला की आपण अनेक जण आपली नाकं मुरडतो। नको वाटणारा विषय इतिहास, मेलेली मुर्दी उखडण्याचा हा प्रकार आहे किंवा हा विषय आहे। या विषयाचा अभ्यास केल्याने काय उपयोग आहे? या विषयाचा अभ्यास केल्याने कुठं काही जॉब मिळतात, नोकऱ्या मिळतात किंवा कोणत्या प्रकारचं उत्पन्नाचं साधन हा विषय होऊ शकतो, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सतत सुरू असतात। एक इतिहास अभ्यासक, नवे संशोधक आणि एक इतिहास शिक्षक, याहीपेक्षा एक राष्ट्रनिर्माता शिक्षक या नात्याने जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे बघतो त्यावेळेस मला मनातून अतिशय वाईट दुःख होतं। किती चुकीच्या पद्धतीने आपण या विषयाकडे पाहतो हे लक्षात येतं। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून, या चर्चेच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की आपल्या वर्तमान काळातील सर्व समस्यांची उत्तरं आपल्याला इतिहासात मिळतात आणि त्या उत्तरांच्या आधारे आपण आपला भविष्यकाळ उज्ज्वल करत असतो। एक जवळचा, अत्यंत आपण सध्या जवळजवळ सर्वांनी अनुभवलेला एक जो अनुभव आहे तो मी इथं आपल्याशी शेअर करतो। हा व्हिडिओ किंवा ही लिंक कोणासाठी आहे? तर जे विद्यार्थी सध्या शिकत आहेत त्यांच्यासाठी आहे। जे शिकून काहीतरी का असेना नोकरी, व्यवसाय, करिअर या संदर्भात संघर्षरत आहेत त्या सगळ्यांसाठी सुद्धा आहे। जे वयाच्या मध्यवर्ती अवस्थेत आहे, 40, 45, 50च्या वयातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे। रिटायर झालेल्या व्यक्तींसाठी सुद्धा आहे। त्यामुळे इतिहासाचा अभ्यास हा
कधीही न संपणारा विषय आहे. आणि हाच व्हिडिओ नाही तर महाराजांवर बनवलेले माझे सगळे व्हिडिओ हे या सर्वांसाठी आहेत. एक जवळचं उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो आणि ते उदाहरण 2-3 वर्षापूर्वी आपल्याकडे कोविडची साथ आली होती. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण कोविडवर कशा प्रकारे मात केली, कशा प्रकारे विजय मिळवला. आपण या प्रकारच्या साथी पूर्वी कधी कधी येऊन गेल्यात, केव्हा येऊन गेल्यात तो अभ्यास केला. त्यावेळेस आपण कशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यात प्राथमिक स्वरूपात त्या पण अभ्यासल्या, आपण त्या केल्यात. ती सगळी नियम आणि प्रतिबंध आपण सगळे पाळत होतो. उपाययोजना किंवा लस शोधताना तीच पद्धत वापरली गेली जी याच्या आधीच्या साथी कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी वापरल्या गेल्या. त्या सर्व पद्धती वापरल्या गेल्या आणि त्याच पद्धतीने आपण कोविडवर विजय मिळवला आणि आपल्या वर्तमानातील ती समस्या आपण सोडवली. आणि त्याही पलीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या भविष्याकडे अधिक जोमाने, अधिक त्वरेने, अधिक ऊर्जेने जाऊ लागलो. कारण झालेलं नुकसान भरून काढण्याची एक ऊर्जा आपल्यात निर्माण झालेली होती. मित्रांनो, एकच उदाहरण आपल्याला सांगून जात आहे वर्तमान कालखंडातील आपल्या समस्यांचं उत्तर हे इतिहासात दडलेलं असतं आणि त्यावर आपण मात केली की आपलं भविष्य हे उज्ज्वल होत असतं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची अजून की तो आपले जेवढे विषय आहेत, केवळ इतिहास नाही, इतिहास सोडून बाकी तुम्हाला माहिती असलेले सगळे विषय, मग गणित आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सायन्स आहे आणि तुम्हाला माहिती असलेले खगोलशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ वगैरे 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 सगळे विषय, या प्रत्येक विषयाला स्वतःचा इतिहास आहे. हे आपण कदापि विसरता कामा नये. आज जर मला त्या विषयात काही काम करायचं असेल तर मी जे काम करतो आहे त्या संदर्भात आधी काय काम झालेलं आहे ते समजून घेणं मला अगत्याचं आहे, गरजेचं आहे. तरच मला कळू शकेल की मला त्या ठिकाणी आज काय काम केलं पाहिजे. नाहीतर मी तेच करेल जे आधीच्या लोकांनी करून ठेवलेलं आहे, त्याला काहीच अर्थ नाही. मला हे कळलं पाहिजे की आधी या संदर्भात काय काम झालं आहे. एखादा व्यावसायिक असेल किंवा तुम्ही एखादा उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला त्या उद्योगासंदर्भात तुमच्या आधी लोकांनी कशा प्रकारे काम केलं आहे, माल कुठून येत होता, ते आणत होते, कुठं विकत होते, किंवा या संदर्भात जो इतिहास आहे म्हणजे होऊन गेलेल्या घटना आहे त्या आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्या तर आपण वर्तमान कालखंडामध्ये त्यावर अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. थोडक्यात आपल्याला जर प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल, एखादं क्षेत्र त्याचा उच्च स्थळ गाठायचं असेल, आपल्याला आपल्या ध्येयाचा व्यवस्थित पाठलाग करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत त्याचा इतिहास आपल्याला माहिती असणं नितांत गरजेची गोष्ट आहे. मग मला आता तुम्ही सांगा की इतिहासाला टाळून चालणार आहे का आपल्याला. बरं, इथं तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकेल की ज्या शिवछत्रपतींच्या नावाने ही व्याख्यानमाला माझी सुरू आहे, खरं म्हणजे मे महिन्याची सुट्टी आहे माझ्यासाठी सुद्धा, आणि या सुट्टीमध्ये एक शिवविचारांचा एक मावळा, त्याचा पाईक, या नात्याने एक मनामध्ये एक विचार असा येऊन गेला की आपल्याला जेवढे छत्रपती समजलेले आहेत, जे कळाले आहेत, जे आपण आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये
ज्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहोत. कधीतरी मी काय करतो यावर स्वतंत्रपणे बोलेल, पण हा सगळा जो माझा अनुभव आहे हा शेअर करावा. महाराजांचे विचार जे मला समजलेत ते आपल्या सगळ्यांशी शेअर करावेत म्हणून ही ऑनलाईन व्याख्यानं किंवा ही चर्चासत्रे मी या सुट्टीच्या कालखंडात सुरू केलेली आहे. तसं आजचं माझं हे 3रं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानामध्ये आपण इतिहासाचं महत्त्व, इतिहासाच्या अभ्यासाचं महत्त्व आणि त्यामध्ये छत्रपतींनी इतिहासाचा कशा प्रकारे अभ्यास केला होता, कसा उपयोग केला तेही समजून घेणार आहोत. आपल्याला महाराजांचा जीवनपट नाही म्हटलं तरी या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येकाला माहिती असं मी गृहीत धरून चालतो. काय चुकीचं नाही आहे. या महाराष्ट्रभूमीत जो माणूस राहतो त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे माहिती असलेच पाहिजे, त्यांचा इतिहास माहिती असलाच पाहिजे. आणि मग त्या इतिहासामध्ये त्यांच्या मातेने, ही जी राजमाता आहे, जिजाऊ आहे, जिजामाता, जिजाऊ, त्याचा अर्थ पण लक्षात घ्या. जिज्ञासा, जागृती आणि उत्कर्ष. तर जिने आधी जिज्ञासा जागृत केली शिवबांमध्ये, मग त्यातून जिज्ञासेतून जागृती झाली आणि जागृती झाल्यानंतर उत्कर्ष झाला म्हणून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. त्याचं माझ्या मते तरी चांगल्यापैकी श्रेय आपण राजमातांना देणं अत्यंत अगत्याचे. तसं मातापिता दोघांचं श्रेय ते आणि स्वतः शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराजांची वैयक्तिक त्यामध्ये असलेलं योगदान हे अलौकिक आहे. याचं कारण काय आहे? रामायण महाभारताच्या गोष्टी मी पण ऐकल्या, तुम्ही पण ऐकल्या किंवा या देशातल्या प्रत्येक नागरिकाने ऐकलेल्या आहेत. पण त्याचा जो अर्थ महाराजांनी समजून घेतला आणि त्याचा उपयोग आपल्या वर्तमान कालखंडातील समस्या सोडवण्यासाठी जसा महाराजांनी केला तसा किती जणांना करता येतो, आपल्याला समजतो, आपण करतो, तर हा एक खूप विचारणीय प्रश्न आहे. मी काही उदाहरणादाखल तुम्हाला काही महाराजांच्या जीवनातली काही घटना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. स्वराज्यावर झालेलं पहिलं आक्रमण हे अफजलखानाचं होतं. अफजलखानाचा वध महाराजांनी केला हे सगळ्यांना माहिती आहे, त्यात वेगळं काही नाही आहे. तो इतिहास सांगण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नाही आहे. पण त्याचा इतिहास कथांशी काय संबंध आहे किंवा पुराणकथांशी काय संबंध आहे तो समजून घेणं हा या माझ्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. जिजामातेने बालशिवबांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्याच होत्या. या पलीकडे या देशावर हजारो परकीय आक्रमक जे येऊन गेले त्यांचा इतिहास सुद्धा सांगितला, आपल्या पुराणकथा सांगितल्या. इथं प्रश्न असा तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो की हे सगळं जिजामातेला माहिती होतं का? कदाचित माहिती असेलही, किंवा जिजामातेने त्या कालखंडात त्यांच्यासोबत महाराजांना जी गुरुवर मंडळी लाभली त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितला गेला. आणि त्यामुळे हा सर्वच इतिहास बालशिवबांना आपल्या मातेच्या माध्यमातून मिळालेला आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. आणि मग त्याचा उपयोग कसा केला ते आपण समजून घेऊया. अफजलखानाचं आक्रमण तसं स्वराज्यावरचं मोठं आक्रमण होतं. तो काही 5-10 माणसं घेऊन निघाला नव्हता. प्रचंड मोठं सैन्य, म्हणजे शिवरायांकडे जेवढं सैन्य होतं त्याच्या
कैक पट दुप्पट तिप्पट चारपट सैन्य त्याच्याकडे होतं. त्यामुळे अफजलखानाशी संघर्ष करणं हा एक खूप विचारणीय गोष्ट होती. काय विचार केला महाराजांनी? मला महाभारतातलं एक उदाहरण आठवतं. एक राजा मुचकुंद म्हणून एक राजा होता महाभारतामध्ये. प्रचंड कर्तबगार होता आणि खूप कामं केलीत त्याने. शेवटी त्याने ईश्वराकडे प्रार्थना केली की आता ना मला विश्रांती हवी आहे. आणि तो दीर्घ विश्रांतीसाठी एका गुहेमध्ये जाऊन झोपला. अर्थात झोपण्यापूर्वी माझी झोप पूर्ण झाल्यानंतरच उठणार अशा प्रकारचा त्याने ईश्वराकडून वर मागून घेतला होता. जर मला कोणी मध्ये उठवलं तर जो कोणी उठवणारा आहे, जो पण कोणी मला झोपेतून उठवेल त्याच्यावर माझी पहिली नजर पडेल आणि तो भस्मसात होईल. अशा प्रकारचा वर या मुचकुंदाला दिला होता आणि तो बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती होता. आता त्याच कालखंडामध्ये जरासंधचा सेनापती होता एक कालयवन म्हणून. या कालयवनचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध सुरू असतं. रणांगणामध्ये तो कालयवन त्याचं प्रचंड मोठं सैन्य घेऊन आलेला असतो. श्रीकृष्ण सुद्धा आपलं सैन्य घेऊन आलेला असतो. बाकी खूप मोठा इतिहास आहे, म्हणजे कालयवन का युद्ध करतोय, श्रीकृष्ण का युद्ध करतोय वगैरे हे व्यक्त करणं भाग नाही. पण या कालयवनला एक वर मिळालेला होता. याला वर असा मिळालेला होता की युद्धामध्ये कोणत्याही अस्त्राने शस्त्राने त्याचा वध होणार नव्हता, कोणी करू शकत नव्हतं. अजय योद्धा होता तो, त्याचा पराभव होणं शक्यच नव्हतं. आणि त्याचा कालयवनला प्रचंड अभिमान सुद्धा होता. जेव्हा श्रीकृष्ण आणि कालयवन समोरासमोर आपलं सैन्य घेऊन येतात त्यावेळेस श्रीकृष्ण कालयवनला म्हणतो की युद्ध तुझ्यात आणि माझ्यात आहे, विनाकारण दोघं बाजूचं सैन्य का म्हणून आपण त्यात जर आपण लढलो तर विनाकारण हे सैन्य का त्यांचा बळी द्यायचा. अगदी साधा प्रश्न त्याने कालयवनला विचारला. कालयवन म्हणतो की ठीक आहे, मग तुझं काय म्हणणं आहे? मग तो श्रीकृष्ण सांगतो त्याला की आपण एक काम करू, या सैन्यापासून दूर जाऊ, दोघंच जाऊ, तू आणि मी. आणि झालं ना तसं की तो श्रीकृष्ण आणि कालयवन दोघंही त्या सैन्यापासून दूर जातात. किती दूर जायचं होतं? ठरलं होतं की हे सगळे कोणी आपल्याला बघू शकणार नाहीत, एवढ्या लांब जायचं. पुढे जंगल असतं. मग हे जंगलाकडे चालत जातात, बराच वेळ चालतात आणि अशी एक जागा येते की ज्या ठिकाणी कालयवन श्रीकृष्णाला म्हणतो की श्रीकृष्ण आता ही जागा अशी आहे की इथून आपल्याला कोणीच बघू शकत नाही. सैन्यातला कोणताही म्हणजे त्याचा जो ध्वज आहे तो सुद्धा दिसत नाही आहे, आपल्याला इथं कोणीही बघणार नाही. आता आपण युद्ध करायला हरकत नाही. श्रीकृष्ण त्याला म्हणतो की ठीक आहे. तो ठीक आहे म्हणतो आणि तिथून पळायला लागतो. त्या कालयवनला एक अशी उर्मी असते, अरे हा का पळतोय, हा घाबरला आहे, हा घाबरून पळतोय मला. आणि म्हणून तो कालयवन पुढे आणि श्रीकृष्ण पुढे आणि कालयवन त्याच्या मागे, दोघं भिनाट पळतात, भिन्न पळतात. त्याला श्रीकृष्ण इतक्या लांब पळवत घेऊन जातो आणि मग कालयवन त्याला म्हणतो की अरे किती पळतोयस तू, आपण युद्ध करूया ना, का पळतोयस तू, तू रणांगणातून धावतोय, पळून चाललायस, रणछोडदास असा शब्द या मुचकुंदने श्रीकृष्णासाठी वापरला त्या ठिकाणी. आणि श्रीकृष्ण म्हणतो की तू मला फार छान नाव दिलंय, आज माझ्या एका नवीन नावाचा जन्म तू
तू त्या नवीन नावाचा जन्मदाता आहेस. ते नाव आहे रणछोडदास, श्रीकृष्णाचं नाव आहे. आणि मग श्रीकृष्ण पुढे पळत असतो, कालीवन त्याच्या मागे धावत असतो आणि कालीवन दमतो अक्षरशः. पण श्रीकृष्ण बघत असतो की कालीवन आपल्या मागे धावतो आहे आणि तो त्या गुहेच्या तोंडावर येतो असा. तो पाहतो की कालीवन बरोबर पाठीमागून येतो आहे. कालीवन विचार करतो की हा तो गुहेजवळ येऊन का थांबलायस. तर श्रीकृष्ण त्याला बऱ्यापैकी पुढे येऊ देतो आणि मग गुहेत शिरतो. गुहेत गेल्यानंतर कालीवन काय विचार करतो की या गुहेत जायचा रस्ता आहे पण इथून बाहेर पडायचा मार्ग नाही आहे. याला मध्ये गेल्यावर मी पकडणार आणि माझं काम संपुष्टात आणणार. जे मला माझ्या राजाने सोपवलेलं आहे, म्हणजे त्याचा राजा असतो जरासंध, त्याचा तो सेनापती असतो. असा एक विचार कालीवन मनाशी करतो. त्याच वेळेस श्रीकृष्णाने काय केलेलं असतं, मध्ये गेलेला असतो आणि मुचकुंद नावाचा ऋषी त्या गुहेमध्ये झोपलेला असतो. राजा असतो तो, पण तो झोपलेला असतो. तो काय करतो, श्रीकृष्ण त्याच्या अंगावरची जी शाल असते ती त्या मुचकुंदच्या अंगावर टाकून देतो. एक साहजिकच गोष्ट आहे, कोणी आपल्या अंगावर जर चादर टाकली तर आपल्याला बरं वाटतं. तसं त्या मुचकुंदलाही बरं वाटलं की त्याला छान वाटलं ना, अधिक आपल्या अंगावर चादर टाकली कोणीतरी, तो अधिक छान गाढ झोपतो आणि त्या गुहेमध्ये एका कोपऱ्यात जाऊन लपून राहतो. तेवढ्यात पाठीमागून धावत आलेला कालीवन गुहेमध्ये शिरतो आणि ती शाल बघतो जी श्रीकृष्णाच्या अंगावर होती ती त्या मुचकुंदाच्या अंगावर टाकलेली असते. त्याला काही चेहरा दिसत नसतो. त्याला 100% खात्री पडते की हा मुचकुंद हा श्रीकृष्णच आहे आणि तो त्याच्या पायावर जोरात वार करतो. जोरात आपला पाय मारतो. वार करतो म्हणजे आपलाच पाय मारतो. त्या क्षणी मुचकुंदाची झोप उडते आणि तो अंगावरचं पांघरून काढतो आणि तिथं बाहेर येतो. म्हणजे आपल्या अंथरुणातून ते बसतो तिथं अंथरुणामध्ये आणि डोळे उघडतो. डोळे उघडता क्षणी समोर त्याला कालीवन दिसतो. त्याची नजर कालीवनवर पडते आणि त्या नजरेने केवळ त्याला मिळालेल्या वरामुळे कालीवन जळून नष्ट होतो. ह्या संपूर्ण याच्या चक्रात तुमच्या लक्षात येत असेल की श्रीकृष्णाने कुठेही हत्यारांचा वापर केला नाही, अस्त्राचा वापर केला नाही आहे, पण कालीवनचा काटा काढला आहे. महाराजांना ही गोष्ट बालपणी त्यांच्या मातेने सांगितलेली असणार आहे. आता महाराजांच्या जीवनातल्या घडामोडी आपण जर बघितल्या तर काय काय उदाहरणं आपल्याला मिळतात बघा. पहिलं अफजलखानाचं आक्रमण. त्या अफजलखानाच्या मनात ही भावना निर्माण करणं की मी तुला घाबरलो आहे, तुम्ही माझे काका समान, तुम्हीच मला इथं या घेऊन जा, बोट धरून हात धरून घेऊन जा सुलतानाकडे, तुम्ही जर इथं आलात तर मी तुमच्यासोबत येईल. हा पत्रव्यवहाराने महाराज अफजलखानाला तयार करतात आणि केवळ आपल्या 10 साथीदारांसह 10 सैनिकांसह अफजलखान महाराजांना घेण्यासाठी भेटण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार होतात. मुचकुंदा त्या कालीवनच्या मनात श्रीकृष्णाने आधी ही भावना निर्माण केली होती की मी तुला घाबरलो आहे आणि घाबरल्यामुळे पळतोय, तू माझा पिच्छा कर, मला पकडून मार. महाराजांनी सेम ती टॅक्ट वापरली आहे. अफजलखानाला सुद्धा ही भावना त्यांच्या मनात निर्माण करण्यात महाराज यशस्वी झाले की तुम्ही फार मोठे आहात, श्रेष्ठ आहात, मी तुम्हाला फार घाबरलेलो आहे, भीतीने थरथर कापतोय, तुम्ही या आणि मला घेऊन जा. पुढे काय झालं तो नंतरचा भाग आहे.
त्यातला पण एक छोटासा भाग सांगतो, खूप महत्त्वाचा आहे की प्रत्यक्ष ज्यावेळेस अफजल खान येतो आणि त्या भव्य शामियाणामध्ये महाराज आणि त्यांची भेट होते अफजल खानाची, त्या ठिकाणी महाराज अफजल खानाचं वध वाघनखांच्या सहाय्याने करतात. ही वाघनखं त्यांच्यापूर्वी कोणी वापरली आहेत का? आपल्याला कोणीही ते आढळत नाही. एखाद्या योद्ध्याने वाघनखांनी कोणाचा वध केला आहे असं इतिहासामध्ये कुठेही आढळत नाही. पण आपल्या पुराणकथांमध्ये एक कथा आहे, ती नरसिंहाची कथा आहे. नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध वाघनखांच्या सहाय्याने करतो. सेम महाराजांनी अफजल खानाचा वध वाघनखांच्या सहाय्याने केला आहे. हे तर झालं क्लिअर. पुढचा खूप महत्त्वाचा मजेशीर भाग आहे, तुम्हाला मी सांगतो. म्हणजे आता आपल्याला समजून घेताना मजेशीर आहे. काय घडलं लक्षात घ्या. त्यानंतर महाराजांनी पन्हाळा जिंकलेला असतो आणि ते पन्हाळ्यात असतात. आणि पन्हाळ्यात असताना म्हणजे त्यातल्या एक छोट्याशा 2-3 गमती जमती मला तुम्हाला जरा सांगायच्या आहेत. त्याच वेळेस अफजल खानाला मारल्यानंतर महाराजांचा एक एक सरदार असतो. तो महाराजांना विचारतो की तोफांची बार होतील आणि आम्हाला अफजल खानाच्या सैन्याचा पाठलाग करायचा आहे. तो कुठं करायचा, कुठपर्यंत पिछा करायचा. खूप सुंदर वाक्य महाराजांचं आहे. हिंदवी स्वराज्याबद्दलची त्यांची संकल्पना त्या एका वाक्यात आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसते. ते म्हणतात, अहत पेशावर ते तहत तंजावर, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. म्हणजेच सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. त्या सरदाराचं नाव असतं रामजी सोमनाथ आणि महाराज त्याला ते सांगतात. पुढचा एक हा सगळा पाठलाग सुरू असतो अफजल खानाच्या सैन्याचा वगैरे. त्या दरम्यान अनेक किल्ले महाराज जिंकतात. अफजल खानाच्या सैन्याचा पिछा करताना अगदी आदिलशहाच्या प्रदेशामध्ये दूरपर्यंत महाराजांचं सैन्य जाऊन पोचतं. त्याच पन्हाळासुद्धा जिंकलेला असतो आणि पन्हाळ्यावर महाराज थांबलेले असतात. आता अफजल खान आदिलशहाचा दुसरा एक सरदार महाराजांवर आक्रमण करायला आलेला असतो. त्याचं नाव आहे सिद्दी जोहर. त्याने पन्हाळ्याला वेढा घातलेला असतो आणि पन्हाळ्यातून बाहेर पडणं जवळजवळ अवघड असतं. पन्हाळा किल्ला भक्कम असतो पण किल्ल्यातून बाहेर पडणंही काही शक्य नसतं महाराजांना. सिद्दी जोहरचा वेढा अतिशय कडक असतो. पण याच दरम्यान महाराज इतिहासाचा आधार घेत रामायण महाभारतातील कथांमध्ये जे ते शिकलेत आपल्या माऊलीकडून किंवा अन्य गुरूंकडून, ते अनुभव त्यांचे कामास येत आहेत. ते सैन्यामध्ये अफजल खानाच्या सैन्यामध्ये सिद्दी जोहरच्या सैन्यामध्ये आपले काही हेर पाठवतात. त्यावेळी चोरवाटा होत्या, म्हणजे 1-2 माणसं सहज जाऊ शकत होते, असं काही नाही. तर काय सांगितलं जातं सैन्यामध्ये, काय एक अशी अफवा पेटवली जाते की छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्दी जोहर या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. दोघं एकत्र होणार आहेत आणि आदिलशहावर हल्ला करणार आहेत. बरं, ही अफवा केवळ त्या सिद्दी जोहरच्या सैन्यापुरतीच आहे का? नाही, ती त्या सैन्यात जितकी होती त्याहून जास्त ती विजापूरला आदिलशहाच्या दरबारात जास्त पोचली होती. त्या आदिलशहाच्या मनात भीती निर्माण झाली होती की हे दोघं एकत्र येऊन इथं विजापूर चालून आले तर माझं काय होईल. भीतीने त्याचा थरकाप उडाला होता. परिणाम काय होतो तो समजून घ्या, खूप महत्त्वाचा आहे. की ते ठीक आहे, शिवाकाशीत आणि पुढे बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण वगैरे येतं, हे सगळा इतिहास आपल्या तुम्हाला माहिती आहे, मी त्याबद्दल नाही म्हणत. पुढची घटना खूप महत्त्वाची आहे.
तो किल्ला शेवटी सिद्धी जोहरला दिला जातो. महाराज सुटतात, विशाळ गडावर जातात. हे संपल्यानंतर जेव्हा सिद्धी जोहर अपयशी होऊन, त्याला यश नाही येत, महाराजांना पकडू शकत नाही तो, पण अपयशी होऊन पुन्हा विजापूरला जातो, त्यावेळेस विजापूरचा जो राजा आहे तो स्वतःच त्याचा विश्वासघाताने खून करतो. सिद्धी जोहरला संपवलं. कोणी संपवलं? आदिलशहाने संपवलं. कोणाचा सरदार तो? आदिलशहाचा सरदार तो. मग आता आपण त्या महाभारताच्या उदाहरणामध्ये येऊ द्या. कालियवन आणि श्रीकृष्ण यांच्यातला युद्ध. श्रीकृष्णाला कालियवनला संपवायचं होतं, पण त्याला श्रीकृष्णाने प्रत्यक्ष न मारता सुद्धा त्याला संपवलं. ज्या प्रकारे महाराजांनी सिद्धी जोहरला प्रत्यक्ष न मारता सुद्धा आपल्या कौशल्यपूर्ण व्यूहरचनेने संपवलं. अशी अनेक उदाहरणं. आता ही सगळी उदाहरणं आपल्याला कशी कळतात, म्हणून आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. एक तिसरं उदाहरण सांगतो, खूप महत्त्वाचं आहे महाराजांच्या जीवनातलं. महाराज पुरंदरच्या तहानंतर आग्र्याच्या काळकुठडीत औरंगजेबाने त्यांना ठेवलेलं असतं. खूप अभ्यासपूर्ण घटना ही, म्हणजे आपल्यासाठी अभ्यासपूर्ण घटना आहे. सगळे इतिहासकार महाराजांच्या या घटनेबद्दल अभ्यास करतायत आजही, आणि अजूनही याचा थांगपत्ता कोणालाही लागलेला नाही आहे. म्हणजे मी स्वतः महाराजांचा एक खूप स्वतःला जवळचा एक मावळा मानतो, पण आणि प्रचंड वाचन त्या संदर्भात केलेलं आहे, पण मला कुठेही अजून हा संदर्भ भेटत नाही आहे की महाराज त्या लाल महालात आग्र्याच्या काळकुठडीतून नेमके कधी बाहेर पडले, ते कुठे कोणकोणत्या मार्गाने आले, कुठं त्यांनी मुक्काम केला, कुठं आराम केला, कुठं जेवण केलं, कुठं विश्रांती घेतली, कोणत्या मार्गाने आले, याचे कोणतेही मला अजूनही प्रॉपर किंवा योग्य अशी माहिती पुराव्यानिशी नाही भेटली आहे. आणि हे पण सांगतो की किती मोठा इतिहासकार असू द्या, त्याचं नाव किती मोठं असू द्या, मी नाही म्हणत नाही, खूप अभ्यासू लोक आहेत, त्या सगळ्यांना मी वंदन करतो, पण ही गोष्ट नाही समजली, अजून लक्षात आली नाही कोणाच्याच. 2 गोष्टी माहिती आहे त्या संदर्भात. ज्या दिवशी औरंगजेबाचा सरदार जो त्या कामासाठी नेमलेला होता, महाराजांची निगराणी करण्यासाठी, किंवा तिथे आजूबाजूला मुघल सैन्य आहे त्यांचा जो नेता होता, जो सरदार होता, तो जेव्हा औरंगजेबाला जाऊन सांगतो की महाराज काळकोठडीत नाही आहेत, हे ज्या दिवशी औरंगजेबाला कळतं ती तारीख इतिहासात माहिती आहे. आणि दुसरी तारीख इतिहासाला माहिती आहे ज्या दिवशी महाराज राजगडावर पोचतात सदूच्या वेशामध्ये, आणि जिजामातेंना बोलवू इच्छितात, त्याच्याशी संवाद साधू इच्छितात, आणि ते बोलतात, आणि त्या ठिकाणी मुलगा आणि आई यांची भेट झाली आहे. तो जो दिवस आहे त्याची इतिहासामध्ये नोंद आहे, पण बाकीच्या नोंदी याबद्दल एक वाक्यता अजिबात नाही आहे. आता मला जो मुद्दा सांगायचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, आणि तो मुद्दा या संदर्भात असा आहे, महाराज औरंगजेबाच्या काळकोठडीतून कसे बाहेर पडले हा एक अभ्यासाचा भाग आहे, पण अशीच एक घटना महाभारतामध्ये घडली आहे. दुर्योधन शकुनीच्या माध्यमातून लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळून मारण्याचा प्लॅन आखतो. पांडव त्यातून शिताफीने बाहेर पडतात. तो सगळा प्रसंग कसा घडला याचं व्यवस्थित वर्णन महाभारतामध्ये मिळतं आपल्याला. महाराजांना औरंगजेबाच्या काळकोठडीतून कसं बाहेर पडावं याची अनेक प्रेरणास्थानं आपल्याला त्या घटनेत दिसतात. आणि अगदी त्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये खूप दिवस नाही झाले, 80-85 वर्ष साधारण झाले असतील,
स्वातंत्र्याचा लढा चालू होता आणि सुभाषबाबूंना सुद्धा अशाच प्रकारे ब्रिटिश सरकारने नजर कैदेत ठेवलेलं असतं. तर सुभाषबाबू सुद्धा त्या ब्रिटिश ज्यांच्या नजरेत ते असतात, त्यांच्या नजर कैदीत असतात, त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटतात. रशियामार्गे मॉस्को करत ते हिटलरची भेट घेतात, पुढे जपानला येतात. रासबिहारी बोस यांनी जे सैन्य उभं केलं आहे त्याचं नेतृत्व स्वीकारतात आणि आझाद हिंद फौज घेऊन थेट ब्रिटिशांवर आक्रमण करतात. हा सगळा इतिहास आपण बघितला ना तर कळतं आपल्याला की आपण इतिहासाचा अभ्यास का आणि कशा प्रकारे करणं गरजेचं आहे. म्हणजे महाभारतातली एक घटना, त्याचा शिवरायांनी कसा उपयोग करून घेतला आणि अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा याचा उपयोग आपल्याला करताना अनेक अशी उदाहरणं दिसत. ही उदाहरणं दाखल म्हणून मी सांगितली, अधिक अभ्यास केला तर अशी अनेक उदाहरणं आपण शोधू शकतो किंवा बघू शकतो. मग अशाच अँगलने एक उदाहरण इतका नाही, विविध अँगलने आपण या उदाहरणांचा अभ्यास करू शकतो. रामायणातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जे सीतामय्या रावणाकडून आल्यानंतर म्हणजे अक्षरशः तो एक वेगळा प्रसंग आहे. आपण शेवटी मान्य आहोत आणि खरं खोटं आपल्याला माहीत नाही, पण एक आपण कथा म्हणूया किंवा ती घटना खरी घडली असं म्हणूया, काय जे असेल ते, तो एक वादाचा वेगळा मुद्दा आहे. पण आपण जर त्या घटनेकडे बघितलं तर आपल्याला ही गोष्ट नक्की माहिती आहे की सीतामाई रावणाकडून प्रभू श्री रामचंद्रांकडे येताना अग्निपरीक्षा देते आणि मी पवित्र हे सिद्ध करते. तरीसुद्धा अयोध्येतले काही लोक आहे ते उदाहरण सीतामाईंवर संशय घेतात. हा संशय राजा या नात्याने जेव्हा रामापर्यंत येतो, श्रीरामांपर्यंत येऊन पोचतो, तेव्हा आपल्या जनतेच्या मनात आपल्याविषयी, आपल्या पत्नीविषयी जी एक भावना आहे तिचा विचार करता प्रभू रामचंद्रांनी सीतेला सुरक्षित एक वनात सोडलेला आहे. हा इतिहासातला तो एक प्रसंग. मग महाराजांनी असं काही केलं आहे का? खरंच मी अनुभवलेलं एक उदाहरण, मी वाचलेलं, अनुभवलेलं म्हणजे काय, वाचलेलं. विविध प्रकारे आपण महाराजांचा इतिहास लहानपणापासून म्हणजे 3री-4थीपासून मी माझ्या वयाच्या महाराजांचा इतिहास विविध उदाहरणांनी वाचत होतो, बघत होतो आणि रोज नवीन दृष्टीने मला महाराज कळत, जेव्हा जेव्हा वाचतो रोज नवीन पद्धतीने कळतो. म्हणजेच काय, मी जेव्हा जेव्हा महाराजांचा इतिहास वाचतो, समजून घेतो, त्या प्रत्येक वेळेस महाराज मला वेगळे भेटतात. महाराजांचा गागाभट्टांद्वारे राज्याभिषेक जो झाला आहे तो 6 जून 1674 झाला आहे. दुर्दैवाने त्यानंतर 12व्या दिवशी जिजामातेचं निधन झालेलं आहे आणि राज्यामध्ये, जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची अशी एक शंका किंवा ज्याला पालचुकचुकणं म्हणतात, असं काहीतरी चालू होती चर्चा की राज्याभिषेकात काहीतरी अशुभ घडलं आहे. तो विषय इथे नाही आहे, पण यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जनतेच्या मनात शंका आहे, आपल्या रयतेच्या मनात आपल्या राज्याविषयी, व्यवस्थेविषयी कोणत्याही प्रकारची शंका असेल तर ती दूर करणं एक राजा म्हणून पहिलं कर्तव्य माझं आहे. महाराजांनी असं पुराव्यानिशी हे सगळ्यांना माहिती आहे, सगळे इतिहासकार याबद्दल एकमत आहे की महाराजांनी स्वतःचा वेगळा राज्याभिषेक, पहिला एक राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा काही दिवसांनी परत एक राज्याभिषेक जनतेच्या समाधानासाठी करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, आपल्या वर्तमानकालीन समस्या ज्या काही आहेत त्या कशा प्रकारे सोडवाव्यात याची सांगोपांग उत्तरं, व्यवस्थित उत्तरं आपल्याला इतिहासात मिळतात. त्यावर मात करता येते, मात करणं आपलं काम असतं आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल करणं हे त्यातून सोपं होतं.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासातून शिकायला मिळतात. मी इतिहासाचा अभ्यास का केला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमधून. महाराजांनी तो कशा प्रकारे केला तेही सांगितलं आहे. विविध अन्य उदाहरणं देता येऊ शकतात, पण खूप लांबत जाणारा व्हिडिओ हा तुम्हाला ऐकायला सुद्धा बोर होऊ शकतो. म्हणून या सगळ्या विवेचनात माझ्या मते मी इतिहासाचा अभ्यास का करावा आणि महाराजांनी तो कशा प्रकारे केला हे व्यवस्थित मांडलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐकला तर तुमच्याही ते निश्चित लक्षात येईल. आपण सर्वांनी माझा हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला. मी मनापासून आपणा सर्वांचे आभार मानतो. शेवटी जाता जाता एकच सांगतो, यातील जे योग्य तुम्हाला वाटतं तेवढंच घ्या. जे चुकीचं वाटतं ते नाही घेतलं तरी काहीच बिघडणार नाही. शेवटी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे क्षत्रिय कुलावंतच श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करतो आणि माझ्या या व्याख्यानाला विराम देतो. धन्यवाद.